कॉलेज ऑप्शन फॉर्म भरून झालाय. आता पुढे काय करायचंय ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आपल्याला पुढे काय काय करायचं असतं तर त्यासाठी मी इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल या पॉईंट्सवरती मी आज तुम्हाला माहिती देणार आहे की कॉलेज लिस्ट आपल्याला काढून ठेवायची. आपल्याला 10 ते 15 कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. त्यानंतर कॉलेजचा रिसर्च करायचा आहे, डॉक्युमेंट्स तयार करून ठेवायचे. त्यानंतर पॅरेंट्ससाठी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे ते आपण यामध्ये डिस्कस करणार आहे. त्यानंतर कॉलेज व्हिजिटला करण्यासाठीचा प्लॅन करायचा आहे आणि लास्टला आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे की आपल्याला कॉलेज फ्रीज करायचं आहे किंवा बेटरमेंटसाठी जायचं आहे. तर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्याआधी मी तुम्हाला 2024-25चे जे इंजिनिअरिंग ॲडमिशनचे जे डेट्स आहेत ते दाखवतो. ऑलरेडी कॅप 1 राऊंडचे जे फॉर्म आहेत आपण ते सबमिट केलेले आहेत. तर ती 11 ऑगस्टला सगळ्यांचे भरून झालेले आहेत. आता प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट म्हणजे काय तर तुम्हाला कुठलं कॉलेज आणि कुठली ब्रँच मिळाली आहे त्याची लिस्ट ही 14 तारखेला लागणार आहे. ती 14 तारखेला कधी पण लागू शकते. तर तुम्ही पोर्टलवरती नेहमी जाऊन ट्रॅक करत राहा की तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालं आहे. अलॉट झालं म्हणजे तुम्हाला ते मिळालं आहे आणि तुम्हाला फक्त एक कॉलेज आणि त्यातली एक ब्रँच ही एवढीच मिळणार आहे. त्याच्यानंतरून ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 3 दिवसाचा वेळ दिलेला आहे, 16, 17, 18 आणि 18 तारखेला 3 वाजेपर्यंतच तुम्हाला कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिथे रिपोर्ट करायचं आहे किंवा पोर्टलमध्ये तुमचा जो डिसिजन आहे तो फायनल करायचा आहे. त्यानंतर सेकंड राऊंडसाठी पण ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 3 दिवस मिळतात. त्या इथे तुम्ही बघू शकता 20, 21 आणि 22 हे 3 दिवसामध्ये ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती 26 तारखेला डिस्प्ले होणार आहे आणि 3 दिवसामध्ये तुम्हाला नेक्स्ट 3 डेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे. थर्ड राऊंडसाठी पण सेम प्रोसेस. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर हे डेट दिले. 5 तारखेला रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर होईल आणि त्यानंतर 3 दिवस तुम्हाला ॲडमिशनसाठी दिलेले असतात. तर आता ऑलरेडी आपले ऑप्शन फॉर्म भरून झालेत. आपल्या साईडनं आपण प्रोसेस कंप्लीट केली आहे. ठीक आहे. आता कॅप सिस्टम ही तुम्हाला कॉलेज लिस्ट अलॉट करण्याच्या ती सिस्टम ऑटोमॅटिकली चालू झालेली आहे ते आणि 1-2 दिवसामध्ये तुमचा कॉलेज अलॉटेड कॉलेज हे डिस्प्ले केलं जाईल. पण आपण आपल्या साईडला काय प्रिपरेशन करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले मी जसं सांगितलं की कॉलेज लिस्ट आपल्याला काढून ठेवायची आणि 10 ते 15 कॉलेजेस काढून ठेवायचे. तर या तुम्ही 2 लिस्ट बनवू शकता. जे आपल्याला कॉलेज मिळू शकतात त्याची एक लिस्ट आणि जे कॉलेज आपल्याला पाहिजे त्याची एक लिस्ट. ठीक आहे. बऱ्याच जणांच्या या दोन्ही लिस्ट कॉमन असू शकतात किंवा ज्यांच्या मार्कांमध्ये खूप सारा डिफरन्स आहे तर त्यांच्या ह्या लिस्ट वेगळ्या असू शकतात. जे कॉलेज आपल्याला मिळू शकतात त्याची लिस्ट कशी काढायची तर त्यासाठी मागच्या वर्षीचे कट ऑफ रेफर करायचे. मागच्या वर्षी एखादं कॉलेज या कट ऑफला जर मिळालेलं असेल, कट ऑफ म्हणजे लास्ट स्टुडंटने जे ॲडमिशन घेतले त्याचे मार्क्स काय होते आणि स्टेट मेरिट लिस्ट काय होता. ऑलरेडी आपली फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे आणि कॅप 1, कॅप 2, कॅप 3 राऊंडच्या जे कट ऑफ आहे ते कसे रेफर करायचे त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला ते माहीत नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन रेफर करा. त्याची लिंक पण मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय किंवा इथे वरती पण तुम्ही त्याची लिंक्स बघू शकता. त्याच्यावरनं तुम्ही एक जनरली 10 ते 15 कॉलेजेस तयार करून ठेवा की तिथे आपल्याला मागच्या वर्षीच्या कट ऑफ प्रमाणे यावर्षी आपल्याला ते कॉलेज अलॉट होऊ शकतं. आणि काहींचे ड्रीम कॉलेज असू शकतात की हे कॉलेजेस माझे रिलेटिव्ह इथनं पासआउट झाले, त्याचे रिव्ह्यूज चांगले आहे, त्यामुळे मला इथनंच इंजिनिअरिंग करायचं आहे किंवा या ब्रँचमधूनच इंजिनिअरिंग करायचं आहे. तर तसे कॉलेज पण तुम्ही प्रेफर करू शकता आणि इंजिनिअरिंग बेटरमेंट ऑप्शन घेऊन तुम्ही नेक्स्ट राऊंडला पण त्या कॉलेज मिळतंय का ते ट्राय करू शकता. नेक्स्ट स्टेप आहे कॉलेजचा रिसर्च करायचा आहे. कॉलेजचा रिसर्च कसा करायचा आहे तर फर्स्ट जो वे आहे कॉलेजचा रिसर्च करण्याचा तो आहे कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करायचं. प्रत्येक कॉलेजची वेबसाईट तुम्हाला मिळेल. त्या वेबसाईटवर DTE कोड व्हेरीफाय करा कारण बरेच कॉलेजचे नाव सेम आहेत किंवा मग एकाच नावाचे 5 ठिकाणी 6 ठिकाणी त्या कॉलेजच्या ब्रँचेस असतात. प्रत्येक ब्रँचची वेबसाईट ही वेगळी असणार आहे. तिथे DTE कोड रेफर करा कारण बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की तुम्हाला कॉलेज एक तुम्ही समजताय पण ते कॉलेज दुसरंच असू शकतं. तर त्या कॉलेजवरती DTE कोड चेक करा. त्यानंतर त्या कॉलेजचे प्लेसमेंट्स तुम्ही चेक करू शकता की लास्ट इयरला किंवा लास्ट 2 to 3 इयर्समध्ये त्या कॉलेजमध्ये किती प्लेसमेंट झालेत, कितीचं पॅकेज मिळालं होतं, सगळ्यात हायेस्ट पॅकेज कितीचं होतं, लोएस्ट पॅकेज कितीचं होतं. त्यानंतर त्या कॉलेजचे तुम्ही फोटोज बघू शकता की कॉलेज दिसायला कसं आहे. ठीक आहे. कारण आपण कॉलेज आणखीन बघितलं नाही. बऱ्याच मुलांनी कॉलेजला व्हिजिट नाही केलेलं किंवा कॉलेजबद्दल त्यांना काही माहिती नाही आहे. तर अशा वेळी तुम्ही कॉलेजचे फोटो बघून एक अंदाज घेऊ शकतात की कॉलेजचं कॅम्पस कसं आहे, कॉलेजमध्ये कसं आतमध्ये एन्व्हायरमेंट कसं आहे. तर ते कॉलेजच्या फोटोवरनं तुम्हाला एक क्लॅरिटी मिळून जाईल. त्यानंतर कॉलेजमध्ये कुठल्या ब्रँचेस आहे ते बघा. त्यानंतर लोकेशन कुठे आहे कॉलेजचं. कॉलेज खूप दूर पडतंय, आउटसाईड पडतंय, तुम्हाला जाण्या येण्यासाठी ते कन्व्हिनियंट आहे की नाही ते तुम्हाला लोकेशनवरनं त्याची आयडिया मिळून जाईल.
त्यानंतर कॉलेजला आपल्याला तिथे 4 वर्ष कॉलेजच्या जवळपास राहायचं आहे. तर राहण्याची व्यवस्था काय? तर बरीच मुलं प्रेफर करतात हॉस्टेल. तर कॉलेज स्वतः पण काही हॉस्टेल प्रोव्हाइड करतं किंवा मग मोठमोठ्या कॉलेजच्या साईडला बरेचसे पीजीज पण असतात किंवा मग तुम्हाला राहण्यासाठी फ्लॅट्स पण मिळतील. त्या कॉलेजच्या लोकेशनवरनं तुम्हाला त्याचा अंदाज येऊन जाईल की तिथे जर वस्ती असेल तर तुम्हाला हे बाकीचे फॅसिलिटी मिळतील, नाही तर मग कॉलेजच्या वेबसाईटवरतीच हॉस्टेलची पण इन्फॉर्मेशन दिलेली असते. त्यानंतर कॉलेजची फीस काढून ठेवा. प्रत्येक कॉलेजची फीस ही वेगळी आहे. त्यानंतर तुमच्या कॅटेगरीसाठी कॉलेजची फी जी आहे ती पण वेगळी असणार आहे. जसं ओपनसाठी फीस ही फुल फीस लागते, नंतर ओबीसी EWS याच्यासाठी फीस वेगळी आहे, SC ST साठी फीस वेगळी आहे. तर तुमच्या कॅटेगरीसाठी फीस किती येते अंदाजे प्रत्येक कॉलेजसाठी ते पण डिटेल तुम्ही काढून ठेवा. या फीस बद्दल बऱ्याच मुलांच्या क्वेरीज होत्या, तर त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतोय. त्यामध्ये महाराष्ट्रातले सगळे इंजिनिअरिंग कॉलेज जे आहेत त्याच्या फीसचे डिटेल तुम्हाला मिळतील. तुमच्या कॅटेगरीसाठी या वर्षीची फीसचे डिटेल काय, तर ते कम्प्लिटली सेपरेट व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे आणि त्याची लिंक पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेल. त्यानंतर त्या कॉलेजचा तुम्ही फीडबॅक घेऊ शकता. तुमच्या रिलेटिव्सकडनं किंवा तुमचे काही रेफरन्सेस असेल त्या कॉलेजबद्दल माहिती देणारे, तर त्यांच्याकडनं त्या कॉलेजबद्दल जाणून घ्या. ती कॉलेज कसं आहे, त्यानंतर ती वरची इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्या रिलेटिव्ह किंवा रेफरन्सेसकडनं मिळत असेल तर सेम इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करू शकता. नेक्स्ट आहे तुम्हाला डॉक्युमेंट सगळे रेडी करून ठेवायचे. ऑलरेडी आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलेलं आहे, तरी पण आपल्याकडे एकदा चेक करा. बऱ्याच स्टुडंटचे आता व्हॅलिडिटी डॉक्युमेंट्स आलेले आहेत, तर व्हॅलिडिटी डॉक्युमेंट पण तुम्हाला ओरिजिनलच्या सेटमध्ये ॲड करायचे आणि झेरॉक्सचे तुमची सेट तयार करून ठेवा. ॲटलिस्ट 3 झेरॉक्सचे सेट तुमच्याकडे असू द्या. ॲडमिशन घेताना हे तुम्हाला कामाला येतील. आणि ॲक्नॉलेजमेंट लेटर म्हणजे आपण ज्यावेळी कॅप1चा फॉर्म सबमिट केला होता तिथे ऑप्शन फॉर्म आला, त्याची PDF जनरेट झाली, तर या सगळ्या ज्या PDF जनरेट झालेल्या आहेत ना, या सगळ्यांची झेरॉक्स कॉपी पण तुमच्याकडे असू द्या. आपल्याला ज्यावेळी आपण ऑप्शन सिलेक्ट करणार आहे, ऑप्शन फ्रीज केल्यानंतर पण तुम्हाला एक PDF जनरेट होईल, तर त्याची पण तुम्हाला ॲडमिशन घेताना त्याची कॉपी पण तुम्हाला हार्ड कॉपी पण तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. आता पॅरेंट्ससाठी काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत की तुम्हाला फीसची अमाऊंट ही तुम्ही कलेक्ट केली आहे. एखाद्या कॉलेजला आपलं ॲडमिशन मिळतं आहे किंवा कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याचं फीस किती आहे तर तेवढी अमाऊंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये असू द्या. नंतर ज्यावेळी तुम्हाला जर कॉलेजला व्हिजिट करायचं आहे तर तुम्हाला डेट्स मी ऑलरेडी दाखवल्या, तर या डेट्सला तुम्ही एखादा प्लॅन करून ठेवा की त्या दिवसाला जर तुम्ही जॉबमध्ये असाल तर तुम्हाला सुट्टी लागणार आहे, तर तुम्ही ऑलरेडी इन्फॉर्म करून ठेवू शकता की हे टेंटेटिव्ह डेट्स आहेत ज्या दिवशी मी सुट्टी घेऊ शकतो मुलाच्या ॲडमिशनसाठी किंवा मुलीच्या ॲडमिशनसाठी. तर तसं तुम्ही इन्फॉर्म करून ठेवा. त्यानंतर कॉलेज व्हिजिटचा तुम्ही प्लॅन करा, कारण कॉलेजची जी इन्फॉर्मेशन मुलांनी काढली आहे, जे कॉलेजचा रिसर्च केला आहे तो ऑनलाईन केला आहे, ठीक आहे. तर कॉलेजचा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला आणखी बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती मिळेल. जसं कॉलेजला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला तिथे सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे तर तिथे ॲडमिशन जो सेल असतो तिथे व्हिजिट करायचं आहे. तिथे तुम्हाला कॉलेजबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन ते पर्सन्स तुम्हाला देतील. तुमच्या काही पण क्वेरीज असेल तुम्ही त्यांना विचारा, ते तुम्हाला त्यांचे रिप्लाय देतील. त्यानंतर तुम्ही कॉलेजच्या कॅम्पस फिरा की कॉलेजमध्ये किती बिल्डिंग आहेत, कुठलं डिपार्टमेंट आहे, क्लासरूम कसे आहेत, त्यांचे लॅब्स कसे आहेत, हे कॅम्पस फिरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. नंतर कॉलेजचं कॅम्पस किती मोठा आहे हे पण तुम्हाला कळेल. त्यानंतर तिथे जर स्टुडंट्स असेल, जसं वर्किंग डेजमध्ये ना तुम्ही जर संडे सोडून जर कॉलेजला व्हिजिट करत असाल तर तुम्हाला कॉलेज कॅम्पसमध्ये बरेच स्टुडंट्स पण मिळतील, त्यांच्यासोबत तुम्ही बोला. कॉलेजचे रिव्ह्यू त्यांच्याकडनं जाणून घ्या, हे कॉलेज कसं आहे. त्यानंतर जे स्टुडंट तुम्हाला भेटणार आहे ते सेकंड इयर किंवा सेकंड इयरच्या पुढचे असणार आहे, त्या स्टुडंटला तुम्ही कॉलेजबद्दल इन्फॉर्मेशन विचारू शकता. त्यानंतर कॉलेजला जर स्वतःचं हॉस्टेल असेल ते हॉस्टेल पण तुम्ही व्हिजिट करा किंवा ॲडमिशन सेलमध्ये पण तुम्हाला हॉस्टेलबद्दलची माहिती दिली जाईल. कॉलेजचं स्वतःचं हॉस्टेल आहे की बाकीच्यांच्या हॉस्टेलमध्ये स्टुडंट्स राहू शकतात, आणि ते जर हॉस्टेलची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली तर तुम्ही ते हॉस्टेल पण बघून येऊ शकता. आता हे सगळे पॅरामीटर्स आपण वरच्या ज्या गोष्टी डिस्कस केल्या हे तुम्हाला हेल्प करेल की तुम्हाला ते कॉलेजला ॲडमिशन आता घ्यायचं आहे की किंवा पुढच्या राऊंडमध्ये जाऊन बेटरमेंटसाठी ट्राय करायचं आहे. ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे जेवढी ॲक्युरेट राहील तेवढी तुम्हाला खूप हेल्प होईल डिसिजन घेण्यासाठी. आता ज्यांचे ऑटो फ्रीज झाले त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे, त्यांना त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे. पण ज्यांचे ऑटो फ्रीज झाले नाही आहे कॉलेजबद्दलचा रिसर्च करून आणि कॉलेजला व्हिजिट करून कॉलेज फ्रीज करू शकतात, किंवा तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं नसेल तर तुम्ही बेटरमेंटसाठी ट्राय करा. तुम्हाला अशाच इंजिनिअरिंग करिअर रिलेटेड गायडन्स हवं असेल तर चॅनलला
सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला पण हिट करून ठेवा, जेणेकरून माझे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील। इंजिनिअरिंग करिअर गायडन्ससाठी जर तुम्हाला स्वतः पर्सनल काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर मी माझा नंबर इथे दिलेला आहे, तुम्ही या नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा, माझ्या टीमकडून तुम्हाला लगेच कॉल बॅक येईल। तुमच्या अजून जर काही क्वेरीज असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये ॲड करून ठेवा, जेणेकरून मी त्या क्वेरीजवरती तुम्हाला कमेंट्समध्येच रिप्लाय देईल आणि मी ट्राय करेल की त्या टॉपिक्सवरतीच मी नवीन व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये असा सगळा रिसर्च करून तुम्हाला देईल।